मीरा भाईंदर रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान सोमवारी सकाळी एक धडकी भरवणारी घटना घडली आहे। मेडेतिया नगर स्थानकाच्या कामाच्या ठिकाणी थेट बांधकामाचा एक मोठा भाग रस्त्यावर कोसळल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर जे व्हिडिओ समोर आले त्यामध्ये रस्त्यावर संपूर्ण मलब्यातले तुकडे पसरल्याचं पाहायला मिळालंय आणि वाहतूकही विस्कळीत झाली होती। पण या घटनेत सर्वात गंभीर बाब म्हणजे एक स्कूल व्हॅन थोडक्यात बचावल्याचं म्हटलं जात आहे। यावेळेला चिमुकले विद्यार्थी कमालीचे घाबरले होते। नेमकं काय घडलं सविस्तर समजून घेऊ। मंडळी, सर्वात आधी हे व्हिडिओ पहा। वर मेट्रो स्टेशनचं काम आणि खाली हा वर्दळीचा रस्ता। मीरा भाईंदर परिसरातल्या मेडेतिया मेट्रो स्थानकाच्या खालचा हा भाग आहे। इथंच आज सोमवारी 17 ऑगस्टला सकाळी एक धडकी भरवणारी घटना घडली आहे। रस्त्यावरून वाहतूक सुरू असताना मेट्रोच्या कामाचा काही भाग थेट तुटून खाली पडला। मोठा आवाज झाला आणि रस्त्यावरून जाणारे सगळेच हादरले। धक्कादायक म्हणजे हा दगडासारखा एक मोठा तुकडा थेट रस्त्यावर येऊन कोसळल्यानं सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता। धक्कादायक म्हणजे याच वेळेला इथून एक स्कूल व्हॅन जात असल्याचा सुद्धा दावा प्रत्यक्षदर्शींकडून केला जातोय। यामध्ये सुदैवानं चिमुकल्यांना कुठलीही इजा झालेली नाहीये, पण यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं विद्यार्थी काही वेळ घाबरल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। तसंच या घटनास्थळीच त्या स्कूल व्हॅनचं टायर फुटल्याचं सुद्धा एका व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय। त्यामुळे मोठा अपघात होता होता टळलाय। याच संपूर्ण घटनेनंतर मेट्रोचं काम करणाऱ्या मुंबई मेट्रो रिजन डेव्हलपमेंट असोसिएशन अर्थातच MMRDAनं स्पष्टीकरण दिलंय। पण MMRDAनं स्पष्टीकरण देताना या स्कूल व्हॅन मध्ये विद्यार्थी नव्हतेच असा दावा केलाय। MMRDAनं नेमकं काय म्हटलंय पाहूयात। आज सकाळी सुमारे 11:50 मेट्रो मार्गिका 9 वरील मेडेतिया नगर स्थानक येथे कंत्राटदारामार्फत राडारोडा हटवण्याचं काम आणि साहित्य हलवण्याचं काम सुरू होतं। यावेळेला क्रेनद्वारे साहित्य हलवताना साहित्य वाहून नेण्यासाठी लावलेल्या बास्केटचा पादचारी पुलाच्या परिसरात ठेवलेल्या ग्रेनाइटच्या दगडांना चुकून धक्का लागला। त्यामुळे काही ग्रेनाइट खाली बॅरिकेडिंग केलेल्या भागात पडले। या संदर्भात काही माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर MMRDA स्पष्ट करू इच्छितं की या घटनेत कोणताही ग्रेनाइटचा दगड स्कूल बस किंवा स्कूल व्हॅनवर पडलेला नाही किंवा वाहनाला थेट धडकलेला नाही। घटनेच्या वेळी संबंधित वाहनात एकही विद्यार्थी नव्हता आणि कुणालाही दुखापत झालेली नाही। ग्रेनाइटचे दगड बॅरिकेडिंग केलेल्या कार्यक्षेत्रातच पडले होते। त्यातील काही छोटे तुकडे परिसरात विखुरले गेले। त्यानंतर तिथून जाणाऱ्या एका वाहनाचं चाक या तुकड्यांवरून गेल्यानं वाहनाचा टायर पंक्चर झाला। MMRDAनं या सुरक्षाविषयक त्रुटींची गंभीर दखल घेत कंत्राटदार आणि जनरल कन्सल्टंट विरोधात कठोर कारवाई केली आहे। प्रकल्पाचे कंत्राटदार J-Kumar इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड अर्थातच JKIL यांच्यावर 10 कोटी, आर्किटेक्चरल फिनिशिंग कंत्राटदार NA गजानन यांच्यावर 1.5 कोटी तर प्रकल्पाचे जनरल कन्सल्टंट सिस्ट्रा CEG यांच्यावर 1 कोटींचा दंड आकारण्यात आलाय। सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे MMRDAनं पुन्हा स्पष्ट केलंय। सर्व संबंधित यंत्रणांना निर्धारित सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करण्याचे तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक सुधारात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाय तात्काळ राबवण्याचे निर्देश दिलेत। दरम्यान मुंबईत आज घडलेल्या या घटनेनंतर मुलुंड पश्चिम भागात घडलेल्या एका जुन्या घटनेची पुन्हा एकदा आठवण केली गेलेली आहे। मुंबईतील मुलुंड पश्चिम भागात 14 फेब्रुवारीला दुपारी एक भीषण दुर्घटना घडली होती। लाल बहादूर शास्त्री मार्गावर मेट्रोचं काम सुरू असताना सिमेंटच्या पिलरचा एक मोठा भाग अचानक कोसळला होता। हा राडारोडा थेट एका चालत्या रिक्षावर पडल्यानं रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता। यामध्ये 3 ते 4 प्रवासी जखमी झाले होते। त्यानंतर 2 प्रवाशांचा मृत्यू झाला। एकूणच मुंबईत अनेक ठिकाणी सध्या मेट्रोची कामं सुरू आहेत। बऱ्याचदा वर काम सुरू असताना खाली वाहतूक सुरू असल्याचं दिसतं। त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनाला आता तरी जाग येईल का असा सवाल सर्वसामान्य मुंबईकरांना पडलेला आहे। या सगळ्या घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।